कौशल्य विकास मंत्रालयाची योजना, जन शिक्षण संस्थान व निहारिका फाउंडेशन संचलित करियर टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी अनेक कोर्सेस राबवले आहेत, बरोबर ना. त्यापैकी वेल्डिंग आणि इलेक्ट्रिशियन या कोर्ससाठी तुम्ही काय घेतलंय, ॲडमिशन घेतलंय. त्याचबरोबर बाकीच्या काही अनेक कोर्सेससाठी पण तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल, कारण हे इन्स्टिट्यूट असल्यामुळे इथे अनेक कोर्सेस चालतात. तर ही कोर्सेस साधारण 8 महिने 9 महिने वर्षाचे पण काही डिप्लोमा कोर्सेस पण या ठिकाणी आहेत. पण डिप्लोमा कोर्सेस करत असताना सर्टिफिकेट कोर्स आपले 3 महिन्याचे 4 महिन्याचे विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने सरांचा कायम प्रयत्न असतो. आणि त्यातून मग मुलांची नॉमिनल फी भरून त्यांना हे सर्टिफिकेट कसं गव्हर्नमेंटचं मिळेल. म्हणजे तुमच्याकडे 2-2, 3-3 सर्टिफिकेट जर असतील तर तुमचं नॉलेज पण काय होईल, वाढेल. कारण काय झालंय की आता कॉम्पिटिशन खूप वाढली, बरोबर. कॉम्पिटिशन वाढली आहे, ही एवढी वाढली आहे की डॉक्टर झालेले आणि इंजिनियर झालेल्या मुलांना सुद्धा काय आता सध्या नोकऱ्या नाही, बरोबर. तर ज्यांना आहेत त्यांच्याकडे काहीतरी आर्थिक पाठबळ आहे किंवा काही सेटअप्स असतील किंवा खूपच त्यांनी अभ्यास केला त्यांच्या हिमतीवरती म्हणून ते पुढे गेले. तर आपण केला नाही अशातला भाग नाही, पण आपली थोडीशी काय होतं की कधी कधी काही गोष्टींमध्ये आपण कमी पडू शकतो. गणित असेल, सायन्स असेल, आणि म्हणूनच कोणी 10वी पास होतं, कोणी 10वी नापास होतं, कोणी 12वी पास होतं किंवा 12वी नापास होतं. काही लोक मुश्किलीने ग्रॅज्युएशन करतात, कोणाची आर्थिक परिस्थिती असते, कोणाची आर्थिक परिस्थिती नसते, बरोबर. किंवा कोणाची फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये एज्युकेशन घेतलेली लोक नसतात, शिक्षण घेतलेली लोक नसतात. त्याच्यामुळे त्यांचा मुलांना शिकवण्याकरता दृष्टिकोन पण कदाचित वेगळा असू शकतो. आता तुमचं तरी सगळ्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, म्हणजे शैक्षणिक तुम्ही शिकलात ना, तुम्ही